राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज मुंबईतील आझाद मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विविध राज्याचे मुख्यमंत्री मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना एकाच वेळी भव्य दिव्य अशा सोहळ्यात शपथ दिली। मुंबईतला शपथविधी पार पडताच शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नवी पेठ येथील कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला। अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणणाऱ्या लोकांना आज महायुतीच्या सरकारने दाखवलेलं आहे की पुन्हा एकदा आमचे लाडके भाजपाचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस हे पुन्हा एकदा शपथ घेत आहेत आणि इथून पुढं महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून देतील की मुख्यमंत्रीपद हे कसं निभवायचं असतं। कारण 2.5 वर्ष घरात बसून उद्धव ठाकरेने कसं मंत्रिपद निभवलं हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे। तर महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यासाठी आई अंबाबाईच्या आणि छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या आशीर्वादाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे। आणि ह्या आज देवेंद्र फडणवीस साहेबांची शपथ घेतली आमच्या भारतीय जनता पार्टीचे महिला कार्यकर्ते राहू दे किंवा आमचे युवा मोर्चाचे पदाधिकारी राहू दे, सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि आम्ही सर्वांना एकमेकांना मिठाई भरवत आजचा आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहे।